हाय मुलांनो, तर आज आपण एक खूपच छोटीशी पण खूपच मजेशीर पोयम बघणार आहोत. पोयमचं नाव आहे वॉश डे. वॉश डे म्हणजे कपडे धुण्याचा दिवस. आठवड्यातून एकदा ज्या दिवशी कपडे धुतली जातात त्याला वॉश डे म्हणतात. आपल्याकडे आपली आई रोजच कपडे धुवत असते, रोजच आपला वॉश डे असतो. ठीक आहे, तर पोयमला सुरुवात करूयात. मिसेस ओशन टेक्स इन वॉशिंग एव्हरी डे द होल इयर थ्रू. आता ही मिसेस ओशन आहे. ओशन म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे ना, खूप मोठा समुद्र असतो. तर तिला म्हटलेलं आहे, जशी आपली आई कपडे धुते ना, तसा तो ओशन आहे, तो कपडे धुवत असतो असं म्हटलेलं आहे. म्हणून त्याला म्हटलेलं आहे मिसेस ओशन. तर ती काय करते, ती पूर्ण वर्षातून रोजच कपडे धुवायला घेत असते. अँड शी युजेस सो मच ब्लूइंग दॅट इट स्टेन्स द वॉटर ब्ल्यू. आणि जसं आपली आई किंवा आजी बघा, जर पांढरी कपडे असतील ना, तर त्याला नीळ देतात, म्हणजे पाण्यामध्ये नीळ टाकतात आणि मग त्याच्यामध्ये ती व्हाईट कपडे बुडवतात, म्हणजे ती कपडे पिवळी दिसत नाहीत, पांढरी शुभ्र दिसतात. उजालाची ॲड बघितली का कधी? आया नया उजाला 4 बुंदोवाला, बघितली ती नीळ. तर असं वाटतं, कारण समुद्राचं पाणी सगळं निळं असतं, की असं वाटतं ती किती त्याच्यामध्ये नीळ वापरत असेल. I have seen the soap suds floating when the waves were rough and high. जेव्हा त्या ज्या वेव्ज आहेत, समुद्राच्या लाटा आहेत, त्या मोठ्या आणि उंच असतात, तेव्हा ते असे पाणी फेसाळलेलं दिसतं ना, फेस, तर ते मला तर साबणाचंच फेस वाटतं. But I never have discovered where she hangs the clothes to dry. पण तिने धुतलेले कपडे ते कुठे बरे वाळत घालत असेल? मला तर ते कधीच कपडे वाळत घातलेलं दिसत नाही. आणि या पोयमचे पोएट किंवा पोएटेस आहेत एलिझाबेथ एफ अप्सन. तर ही कवयित्री आहे एलिझाबेथ अप्सन. ठीक आहे, तर हिने असं इमॅजिन केलेलं आहे की समुद्र रोज कपडे धुतो. ठीक आहे, किती छान इमॅजिनेशन आहे की नाही? ओके, बाय बाय.